Hello friends. Last period we have seen the second part of play. विद्यार्थी मित्रांनो आपण पाठवत असताना प्ले जे नाटक आहे there are two types or two parts of play, part first and part second, and we have finished the two parts, both parts of play. दोन्ही पार्ट आपण त्या ठिकाणी संपवलेले पूर्ण केले आहे. नाउ टुडे वी आर गोइंग टू लर्न लँग्वेज स्टडी, and this language study is a page on page number 64. But before the language study there is a English workshop. Now look at the page number 64. I explained about English workshop. There are some question in a English workshop. आणि हे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सहजसहज तुम्ही सोडवू शकता. You can solve these questions. काय question first, list the characters that appears for the first time in this part of the play. Write one or two lines about each of them. या ठिकाणी जे पात्र आहेत, भूमिका या नाटकातील त्यांची त्या ठिकाणी ते शोधायचे आहेत आणि त्यांच्याविषयी एक दोन वाक्यामध्ये ते काय करायचे. राईट वन और टू लाईन्स, एक किंवा दोन ओळीमध्ये त्याविषयी माहिती लिहायची. हे तुम्ही लिहू शकता. यू कॅन राईट अबाउट दिस क्वेश्चन. सेकंड वन क्वेश्चन इज से वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू और फॉल्स. या ठिकाणी जे दिलेले वाक्य आहेत, देर आर फॉलोइंग सम सेंटेन्सेस हियर. A2H, the goldsmith blamed the king for the delay in his work. The goldsmith blamed the king for the delay in his work. तो सोनार सांगतो की राजाला, goldsmith blamed the king, राजावर दोष ठेवतो काय, फॉर डिले इन द हिज वर्क, त्याच्या कामामध्ये विलंब आणतो. हे आपण सोनार असं म्हटलेलं असेल तर ते सत्य असणार आहे. हां, तुम्ही ते वाचायचं आहे. त्यांनी काय म्हटलेलं आहे, से वेदर द फॉलोइंग सेंटेन्स ट्रू और फॉल्स. तुम्ही शिकलेला, मी शिकवले, तुम्ही शिकलेला. जर तुम्हाला एखादं नसेल कळलं तर पुन्हा वाचू शकता तुम्ही. ते ज्या गोल्डस्मिथचं जर कुठे त्या ठिकाणी जे म्हटलेलं वाक्य आहे ते शोधा, त्याच्यामध्ये लिहायचं आहे. असं किंवा द किंग थॉट दॅट द गोल्डस्मिथ हॅड अ गुड रिझन टू डिले द डॉटर्स वर्क. हे वाक्य शोधायचे किंवा आपल्याला माहिती आहे तर ते ट्रू और फॉल्स लिहायचे. त्यानंतर राईट एनी 3 इन्स्टान्सेस ऑफ फनी रूल्स अँड ट्विस्टेड लॉजिक यूज इन अंधेर नगरी. यावरील तुम्ही ठिकाणी ते वाचून लिहू शकता. या ठिकाणी लिस्ट परत प्रूव्हर्स अँड सेईंग यूज इन द प्ले. त्या ठिकाणी म्हणी वगैरे त्या ठिकाणी तयार करायचे, ते कुठल्याला आहेत त्याचा योग्य ठिकाणी असेल त्या लिहा. आणि हे फार महत्त्वाचं आहे. रीड द एंटायर प्ले, पूर्णपणे प्ले वाचायचं, फर्स्ट पार्ट अँड सेकंड पार्ट, अँड कम्प्लीट द फॉलोइंग ब्लेम गेम फ्लो चार्ट. तो फ्लो चार्ट जो आहे तो कसा होत गेलेला आहे काय प्रकारे आपण विचार क्वेश्चन नंबर 2 मध्ये A2 मध्ये हु इज अ ब्लेमिंग, हु डज द ब्लेम, और फॉर व्हॉट डज ही ब्लेम दॅट अ पर्सन. दिले हु इज अ ब्लेमिंग, नक्की काय दोष आहे तर थीप. हु डज ब्लेम, हा कोण करतोय, हा दोष कोण जाहीर करतोय तर ओनर ऑफ द हाऊस. ओनर ऑफ द हाऊस, घराचा मालक. फॉर व्हॉट डज ब्लेम दॅट पर्सन, फॉर नॉट कन्स्ट्रक्टिंग अ स्ट्रॉंग वॉल, की त्यांनी त्या भिंती मजबूत न केल्यासाठी त्या ठिकाणी हे त्या ठिकाणी सांगतात की आम्ही चोरी करायला गेलो, बोगदा पाडला होता त्या ठिकाणी, आणि या सोनाराच्या घराच्या मालकाने त्या ठिकाणी घर नीट बांधकाम न केल्यामुळं त्या ठिकाणी संपूर्ण भिंत कोसळलेली, माझा जोडदार ठिकाणी त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडला. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, ओनर ऑफ द हाऊस, मर्चंट, ब्रेकलेअर, मोटर मेकर, पॉटर, मनी लेंडर्स डॉटर अँड गोल्डस्मिथ, हे ठिकाणी ते पुढचे वाक्य लिहायचे ते तुम्ही लिहू शकता. यू कॅन राईट हु डज
he blame and for what does he blame that person. From group translate one page of the play into your mother tongue. हे तुम्ही तुमच्या स्वतःच्या मातृभाषेत तयार करायचे, तर ते देखील तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. And now today we are going to learn language study. आणि मग आता आपण काय करू, प्रत्यक्ष लँग्वेज स्टडीला सुरुवात करूया. अशा पद्धतीने तुम्ही ते लिहा इंग्लिश वर्कशॉप. आता हे बघितलं बघा काय जे आवश्यक आहे ते आपण घेणार आहोत. डिवाइड द प्ले पार्ट फर्स्ट ॲज वेल ॲज पार्ट सेकंड. पहिला पार्ट आणि दुसरा पार्ट असं डिवाइड करायचं आहे इंटू सेशन फ्रॉम ग्रुप अँड असाइन रोल. गटामध्ये तो वाटून घ्यायचा आहे आणि त्यांना भूमिका द्यायची, पात्र द्यायचे. कोणाला काय, हू इज द किंग, हू इज द गोल्डस्मिथ, हू इज द थीम वगैरे एक्सेट्रा अशा. अँड होल्ड द प्ले रिडिंग सेशन इन द क्लासरूम. आणि त्याच्यानं काय करायचं, वर्गात ज्याला ते भूमिका दिले, कॅरेक्टर दिलेले आहेत, रोल दिले आहेत, त्यांनी काय करायचं ते वाचायचे. विच ग्रुप ऑफ स्टुडंट्स प्रेझेंट द मोस्ट इफेक्टिव्ह रिडिंग. आणि कुठला ग्रुप त्या ठिकाणी एकदम इफेक्ट प्रभावी वाचन करतोय हे त्या ठिकाणी करायचं आपण ठरवायचं आहे. नोट द फ्युचर दॅट मेक ओरल प्रेझेंटेशन इफेक्टिव्ह. Some of them are meaningful reading, taking proper pauses, breaking the speech into meaningful chunks, using suitable intonation, speaking clearly, good pronunciation, using English sounds and stress patterns, pleasant and confident appearance of the speakers. आणि याच्यामध्ये हे रोल असाइन द रोल किंवा ते सेव्ह द रोल त्या ठिकाणी ते वाटून दिल्यानंतर कुठला ग्रुप त्या ठिकाणी युजिंग द मिनिंगफुल रिडिंग, अर्थपूर्ण वाचतोय, त्याच्यामध्ये ब्रेकिंग द स्पीच इन टू द मिनिंगफुल चंक्स, त्या ठिकाणी आवश्यक असेल त्या ठिकाणी थांबला पाहिजे, ते वाक्य तोडलं पाहिजे. सुटेबल इंटोनेशन, त्या ठिकाणी तुमचा ज्यावेळी आवाज वरच्या पट्टीत पाहिजे त्या ठिकाणी वरच्या पट्टीत आवाज पाहिजे. क्लिअर स्पीकिंग क्लिअरली, ठिकाणी स्पष्टपणे बोलायला पाहिजे, आवाज वगैरे स्पष्ट आला पाहिजे. प्रॉपर प्रोनाउन्सिएशन, उच्चार गुड प्रोनाउन्सिएशन, तर स्पष्ट चांगल्या अशा प्रकारे उच्चार आला पाहिजे. इंग्लिश युजिंग इंग्लिश साऊंड अँड स्ट्रेस पॅटर्न आणि प्लेझंट कॉन्फिडंट अपीअरन्स ऑफ द स्पीकर, आणि आनंददायक त्या ठिकाणी ते वाटलं पाहिजे. अशा प्रकारे वर्गात कृती करायचे, ते आपण काही करू शकत नाही सध्या की ना, आपण वर्गात नसल्यामुळे. Look up the following entires in the language study pages given at the end. त्या ठिकाणी ते दिलेले आहे, ते खाली शब्द दिले पाहते. स्ट्रेस, इंटोनेशन, साऊंड, कॉन्स्टंट, वॉवेल याविषयी जरा थोडी माहिती घ्या. आणि क्वेश्चन नंबर 9, नोट वे द डायलॉग इन द प्ले इज प्रेझेंटेड. लुक अप अँड वर्ड column in the language study pages and note how it is used in the play. Here in the play, column is used. That is the say. What is the meaning of column? Column बघा कसं पाहिलेलं आहे. column means काय आहे अशा प्रकारे आपण इंपॉर्टंट. column used in a play. This, what is the meaning of column? Sir, that is to say, that is the column means that is to say, or here's what I mean, what I mean, or that is to say. आणि कॉलमचा उपयोग एखाद्या गोष्टीची ओळख करून देण्यासाठी, त्या कॉलमचा आहे एखाद्या गोष्टीची ओळख करून देण्यासाठी त्याचा उपयोग, कॉलमचा उपयोग केला जातो. किंवा या प्लेमध्ये काय केलेलं आहे, ते कॉलमचा उपयोग कथेतील पात्रांची संभाषणाचा परिचय करून देण्यासाठी त्या ठिकाणी याचा उपयोग करण्यात आलेला आहे. याला क्वेश्चन नंबर 10 जो इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर एक्झामिनेशन. आपल्याला परीक्षा दृष्टिकोनातून हा जरा क्वेश्चन जो आहे तो कसा वाटतो, मला महत्त्वाचा वाटतो, आपण तो नीट पाहूया. देर आर 3 कॉलम्स हिअर. देर आर हाऊ मेनी कॉलम्स? There are 3 columns. Listen carefully and write the words in the appropriate column. Okay? There are 3 columns. Main word,
एक्झिलरी वर्ब, एक्झिलरी and last one modal, modal verb. And below the table or the column, या ठिकाणी या कॉलमच्या टेबलच्या चार्ट खाली below the chart teacher and there are some words. Listen the careful words and write the word in the appropriate column. ह्याच्यामध्ये हे दिलेले आहेत ते which is the main word right here, which is the auxiliary word right in the this column and write the modal word below the chart. Okay, so at first I read the words or the verb and then I write in a particular column. याच्यामध्ये जे काय विशिष्ट जे काय कॉलम आहेत त्याच्यामध्ये आपण लिहूया. डू नो व्हॉट इज द मीनिंग ऑफ मेन वर्ब, ऑक्सिलरी वर्ब आणि मॉडल वर्ब? ऑक्सिलरी वर्ब and modal verb. Actually there are two types. Auxiliary mean it is auxiliary verb, it is also called as auxiliary verb, it is also called as helping verb. It is also called as helping verb, which auxiliary helping verb. And there are two types: primary auxiliary, primary verbs and modal verb. याच्यासारखंच आहे हे auxiliary verb and modal verb. Auxiliary, what do you mean auxiliary verbs? Auxiliary verbs which stand alone in a sentence. फक्त वाक्यामध्ये ते एक used alone, फक्त एकच वापरलं जातं, पण इट इज अ हेल्पिंग वर्ब, परंतु ते सहाय्यकारी क्रियापद असते. आणि मोडल वर्ब इट इज ऑल्सो हेल्पिंग वर्ब. मोडल वर्ब ऑल्सो हेल्पिंग वर्ब, but it do not stand alone in a sentence. Do not stand alone in a sentence. हे फक्त alone in a sentence but use with a main verb. Right? Which helping verb use with a main verb. बघा की मोडल वर्ब म्हणजे काय की सहाय्यकारी क्रियापद, हे सुद्धा सहाय्यकारी क्रियापद, हे सुद्धा सहाय्यकारी क्रियापद, आणि मेन वर्ब म्हणजे मुख्य क्रियापद. जे मुख्य क्रियापद आहेत इथे लिहायचे, ही दोन्ही पण बोथ आर हेल्पिंग वर्ब्स, बट ऑक्सिलरी वर्ब कॅन स्टँड्स अलोन यूज्ड इन अ सेंटेन्स. फक्त एक सहाय्यकारी क्रियापद फक्त एकटाच त्या ठिकाणी वापरलं जातं, बट मोडल वर्ब डू नॉट अलोन यूज्ड in a sentence, it is used with main verb. हे सहाय्यकारी हे जे सहाय्यकारी क्रियापद आहे, हे सहाय्यकारी क्रियापद मुख्य क्रियापदाशिवाय वापरलं जात नाही. म्हणजे मुख्य क्रियापदाबरोबरच याचा उपयोग केला जातो. बघूया आता आपण बघा. फॉर एक्झाम्पल आपण घ्यायचं समजा इज जर बघितलं आपण तर आपण म्हणतो दिस इज अ बेंच, दिस इज अ ब्लॅकबोर्ड. म्हणजे इज हे सहाय्यकारी क्रियापद आहे. इज इज अ हेल्पिंग वर्ब. इज इज अ हेल्पिंग वर्ब. was इज अ हेल्पिंग वर्ब. am इज अ हेल्पिंग वर्ब. will ओके नाही. परंतु बघा ह्याच्यामध्ये मुख्य क्रियापद आले का? इट इज अ ब्लॅकबोर्ड. या ठिकाणी इज हे मुख्य सहाय्यकारी क्रियापद वापरलेलं आहे. परंतु आपण म्हणतो बघा आय कॅन ड्राईव्ह मोटर, आय कॅन ड्राईव्ह कार. बघा आय कॅन ड्राईव्ह कार आणि इट इज अ पेन. आता याच्यामध्ये इज इज
a helping word. Can is also helping word, but is used without main verb. आपण मुख्य क्रियापदाशिवाय वापरलेले आहे लिहिलेले, बट हिअर कॅन यूज विथ मेन वर्ब. या ठिकाणी ड्राईव्ह ड्राईव्ह म्हणजे चालवणे हे मुख्य क्रियापद आहे. ड्राईव्ह हे वाक्यातलं मुख्य क्रियापद आहे आणि मुख्य क्रियापदाशिवाय आपण कॅन किंवा विल किंवा वुड शुड मस्ट बघा कॅन कुड मे माइट शाल शुड हे क्रियापद आपण मुख्य क्रियापदाशिवाय वापरतच नाही आणि अशाला म्हणायचं मॉडल वर्ब. ठीक आहे. आता याच्यावर आपण लक्षात ठेवू आता बघा पहिला कॅन फर्स्ट वन कॅन मॉडल इथं आले कॅन. त्यानंतर सेकंड गिव्ह मेन वर्ब गिव्ह म्हणजे देणे. फॉलोइंग मेन following commanded get has auxiliary word. बघा it has bicycle किंवा बिल्डिंग हॅज किंवा म्हणतो आवर स्कूल हॅज अ लॅबोरेटरी. आपल्या तुमच्या शाळेच्या निबंधामध्ये तर स्कूल हॅज अ प्लेग्राऊंड. शाळेला खेळाचं मैदान आहे खेळाचं मैदान आहे किंवा शाळेला प्रयोगशाळा आहे तर आपण हॅज हे फक्त पुढे नंतर आपण काय बनायची मुख्य क्रियापद द्यायची गरज नाही म्हणून ते एकही वापरलं जातं त्याला ॲक्झिलरी बनायचं. Been auxiliaries. Spare main verb. Does auxiliary. Take तुम्ही हे लिहिलं असतं परंतु अंडरस्टँडिंग लिहिलं पाहिजे. नुसतं तुम्ही काय गाईड घेणार ते उचलून काढणार ठीक आहे मी सांगितलं हे पूर्ण करा तुम्ही पूर्ण करून ठेवणार परंतु अंडरस्टँडिंग झालं असं असावं म्हणून मी तुम्हाला सांगतोय. टेक हँड फॉल फॉरगिव्ह लेट auxiliary. लेटर्स वगैरे लेट म्हणतो आपण तर ते त्याच्यामध्ये येईल. तर ड्रॅग पुसतो मी इकडचं परत जास्त आहे त्याच्यामध्ये वेळेबरोबर ड्रॅग रिटर्न will बघा I will come tomorrow म्हणतो आपण I will come tomorrow मी उद्या येईल. will नंतर come येतं म्हणून will. is she is my friend he is my father. try has सारखंच इथे आलं इथं डबल आलं काय म्हणतो हॅज डबल आलं. मस्ट मॉडल बी auxiliary resist force speak auxiliary इथे लिहितो
have, where, should modal, had auxiliary, thought main, lost main, would modal, says इथे तुम्ही was इथं are आले का इथं आलेले does पण आले may modal cannot modal I cannot swim in the river. Demand. Shall. Will shall, huh? भविष्यकाळ साध्य काही क्रियापद आहे. Shouldn't. Become main and region main. These are the main verb. These verbs are main verb, auxiliary verbs and modal verbs. कळलं की जे वाक्यामध्ये फक्त सहाय्यकारी क्रियापद वापरले जातात त्याला म्हणायचं auxiliary verb. It is also called as primary verb. प्रायमरी वर्ब आणि modal verb की जे हे फक्त एकच सहाय्यकारी क्रियापद वापरलं जातं हे मात्र एकटा वापरला जात नाही. डू नॉट स्टँड्स अलोन यूज्ड इन अ सेंटेन्स हे फक्त एकटा वापरला जात नाही. तर याच्याबरोबर मुख्य क्रियापद वापर बघितलं आय कॅन ड्राईव्ह कार आहे का किंवा म्हणतो मे आय कम इन सन म्हणतो मे आय कम आले तर मे नंतर म्हणजे तेव्हा काय असं बघा मे आय कम इन असं May I come in sir तर मे कम या ठिकाणी मे नंतर मुख्य क्रियापद आलं म्हणजे याला याचं मॉडल वर्ब. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूया. राहिलेला भाग आपण पुढच्या तासामध्ये राहिला पुढचं लेसन आपण सुरू करूया पुढे.